मंडळी, जगात कुठेही युद्ध सुरू झालं की त्याचा परिणाम संपूर्ण जगावर कसा होतो हे आत्ताच्या अमेरिका इराण युद्धाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. भारत सरकारने परवाच आपल्याकडच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आणि याचं मुख्य कारण होतं मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेलं युद्ध. बरं, ही वाढ थोडी थोडकी नव्हती. घरगुती सिलेंडर हे 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर हे 115 रुपयांनी महाग झाले. यामुळे आता घरगुती सिलेंडरची किंमत 913 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत म्हणजे जे हॉटेल रेस्टॉरंट किंवा कॅन्टीन मध्ये वापरतात त्याची किंमत आता 1883 म्हणजेच जवळपास 1900 रुपये झाली आहे. आता हे बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्यावसायिक सिलेंडरची वाढ एवढी जास्त का? पण ते पाहण्याआधी आपण एकूणच सिलेंडरच्या किमती कशामुळे वाढल्यात हे बघूया. म्हणजे तिकडे मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आपल्या किचन पर्यंत कशामुळे पोहोचतायत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यात त्यांनी अमेरिकेची मदतही घेतली होती. आता इस्रायलचा आणि आपला संबंध फक्त डायबेटीसच्या औषधापुरता, त्यामुळे त्या युद्धाचं आपल्याशी काही थेट घेणं देणं नव्हतं. पण याच युद्धाचे परिणाम आता आपल्या घरात, तेही थेट किचन पर्यंत दिसू लागलेत. कारण सरकारनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरचे दर वाढवलेत. आता हे कनेक्शन कसं लागलं हे समजायला थोडं आपल्याला जागतिक राजकारण समजून घ्यावं लागेल. आतापर्यंत बाकी व्हिडिओमधून किंवा बातम्यांमधून तुम्हाला माहिती झालं असेल की इराण आणि ओमानच्या मध्ये असलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गातून भारताला लागणारा नैसर्गिक वायू आणला जातो. म्हणजे बाकीच्या देशांना पण तिथूनच जातो. पण आपण आपलं बघूया. भारताला जेवढे एलपीजी गॅसची आवश्यकता आहे त्यापैकी जवळपास तब्बल 60 ते 65% गॅस आपण बाहेरून इम्पोर्ट करतो आणि त्यातला जवळपास 90% गॅस हा याच समुद्री मार्गातून येतो. आणि आता युद्धामुळे झालंय काय की हा मार्ग जवळपास बंद पडला आणि त्यामुळे भारताला होणारा एलपीजीचा पुरवठा कमी झालाय. आणि साधा नियम आहे, एखाद्या गोष्टीची मागणी ढिगभर असली आणि पुरवठा कमी असला तर त्याची किंमत वाढणारच. पण फक्त पुरवठा कमी झाला म्हणून लगेच किमती वाढल्या असंही नाही. तेवढं तर कुणालाही कळतं. तेवढं एकच कारण असतं तर हा व्हिडिओच करावा लागला नसता. खरं तर आपल्या एलपीजीच्या किंमत वाढण्यामागं आणखी काही गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती. जगातील कच्च्या तेलाच्या दराचा एक बेंचमार्क आहे, त्याला ब्रेंट क्रूड असं म्हणतात. यामध्ये फेब्रुवारीच्या अखेरपासून तब्बल 20 ते 25% वाढ झाली आहे आणि कच्चं तेल महागल्यामुळं एलपीजीच्या किमतीही महागल्या. दुसरं एक कारण म्हणजे सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस. कसं आहे, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये एलपीजी खरेदी विक्रीच्या दरासाठी एक ठराविक बेंचमार्क आहे, तो म्हणजे सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस. हा दर जो आहे तो सौदी आरामको ठरवतं. हा दर तसा दर महिन्याला बदलत असतो, पण त्यात फारसा चढ उतार शक्यतो दिसत नाही. मात्र आता युद्धामुळे सौदीने आरामको या तेल कंपनीचे काही प्लांट्स बंद ठेवलेत आणि त्यामुळे याचे दर तब्बल 100% वाढलेत. हा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढला की भारतालाही एलपीजी घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात आणि परिणामी आपल्याकडचे दरही वाढतात. आता तुम्ही म्हणाल की बाहेरून जरी गॅस महाग मिळत असला तरी सरकारने आपला विचार करायला हवा ना. त्यांनी थोडं खिशातले पैसे घालून आपल्याला स्वस्त दिलं पाहिजे सिलेंडर. बरोबर आहे, पण सरकार ते आधीपासून करत आहे. म्हणजे सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहे असा विषय नाही आहे. पण सरकारी तेल कंपन्या म्हणजे आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्या आपल्याला आधीपासूनच आंतरराष्ट्रीय दरापेक्षा कमी किमतीत सिलेंडर देतात आणि त्यातला फरक म्हणजे तोटा जो आहे तो त्यांना सहन करावा लागतो. 2024-25 या एका वर्षात म्हणजे या तिन्ही कंपन्यांचे मिळून 39,000 कोटींचं नुकसान झालंय. सरकारने त्यातले 30,000 कोटी या कंपन्यांना दिले, पण तरी सुद्धा 9,000 कोटींचा भुर्दंड हा त्यांनाच बसला. आत्ताच्या दरवाढीला ही आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरते. आता तुम्हाला मगाशी पडलेल्या प्रश्नाकडे येऊया. घरगुतीपेक्षा व्यावसायिकचीच वाढ जास्त का? तर यामागे एक साधं सरकारी धोरण आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीवर सरकार हे थेट नियंत्रण ठेवतं. त्याचं कारण काय? तर हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या रोजच्या जीवनातला गरजेचा भाग आहे. पण कमर्शियल सिलेंडर हॉटेल रेस्टॉरंट यांसाठी असतो. तो जवळपास पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेला असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर वाढले की लगेच कमर्शियल सिलेंडरचे दर वाढतात. त्यामुळे कमर्शियल सिलेंडरच्या किमती दर महिन्याला बदलतात. पण घरगुती सिलेंडर बाबत सरकारने काही निर्णय घेतल्याशिवाय दर कायमच राहतो. आताची दरवाढ ही जवळपास 11 महिन्यांनी झालेली आहे. याआधी 2025च्या एप्रिलमध्ये सिलेंडर 50 रुपयांनी वाढला होता. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे उज्ज्वला योजनेमध्ये सिलेंडर घेणाऱ्यांचं काय? तर या योजनेमध्ये असणाऱ्या लोकांनाही दरवाढीचा फटका बसलाय. पण चांगली गोष्ट ही आहे की त्यांचं 300 रुपये अनुदान बंद झालेलं नाहीये. बाकी अशा अडचणीच्या वेळी कितीतरी लोक साठेबाजी करण्यावर भर देतात.
या साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारनं एस्मा कायदा लागू केला आहे. एलपीजी आणि सीएनजी गॅसचा तुटवडा झाल्यामुळे हा निर्णय घेतलाय. तसंच आता घरगुती सिलेंडरच्या बुकिंगचे नियमही बदललेले आहेत. एकदा सिलेंडर घेतला की 25 दिवसानंतरच नवीन सिलेंडर बुक करता येणार आहे. अगदी बुकिंगसाठी असलेल्या नंबरवर तुम्ही 25 दिवसांपूर्वी मिस कॉल दिला तरी सुद्धा सिलेंडर बुक होणार नाही. हे तर घरगुती वापराचं झालं. कमर्शियल सिलेंडरच्या बाबतीत देखील मोठं संकट दिसतंय. कितीतरी राज्यांमध्ये कमर्शियल सिलेंडरचं बुकिंगच बंद झालंय. हॉटेल चालक जास्त पैसे द्यायला तयार असतानाही त्यांना बुकिंग मिळत नाहीये आणि या सगळ्याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसतोय. एकट्या मुंबईमध्येच आज मंडळी जवळपास 20% वर हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याच्या बातम्या सकाळपासूनच बघायला मिळत आहेत. बरं, जे हॉटेल्स चालू आहेत त्यामध्येही किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता हे युद्ध कधी थांबतंय आणि हे कधी सगळं पुन्हा एकदा नॉर्मल होतंय याकडेच सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बाकी सरकारनेही या दृष्टीने काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. एकतर तेल रिफायनरींना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत. एलपीजीच्या सप्लायवर लक्ष ठेवण्यासाठी तिन्ही तेल वितरण कंपन्यांच्या ईडीची एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे. बाकी गोष्टींपेक्षा घरगुती गॅसला अधिक प्रायोरिटी देण्यात आली आहे. एकूणच एलपीजीचं संकट आणखी मोठं होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न तर करतंय, पण सध्याची परिस्थिती पाहता ते प्रयत्न पुरेसे नसल्याचं दिसतंय. सिलेंडरचा तुटवडा आत्ताच जाणवू लागलाय. घरगुती एलपीजीच्या किमती आत्ता वाढल्या असल्या तरी व्यावसायिक सिलेंडरच्या किमती युद्धाच्याही आधीपासूनच मंडळी वाढतायत. जानेवारीपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात टप्प्याटप्प्यानं सुमारे 300 रुपयांची वाढ झाली आणि हे युद्ध आणखी सुरू राहिलं तर भविष्यात सुद्धा सिलेंडरच्या किमती आणखी वाढू शकतात. भविष्यात म्हणजे महिन्याभरात नाही तर काही तज्ज्ञांच्या मते अगदी पुढच्या आठवड्यातच सिलेंडरच्या किमती मंडळी वाढतील. एकूणच हजारो किलोमीटर दूर असलेले युद्ध आता आपल्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचलंय आणि आपण हे युद्ध थांबण्याची वाट पाहणं सोडून दुसरं काहीच करू शकत नाहीये. बाकी एलपीजीच्या या संकटाबाबत तुम्हाला काय वाटतं? हे युद्ध थांबल्यावर एलपीजीच्या किमती पुन्हा कमी होतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विश्वास भाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.